करतात तेव्हा हे आम्ही गृहीत धरतो की या पक्षाला युती धर्म पाळता येत नाही आणि ज्यांना युती धर्म पाळता येत नाही त्यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी कधी बसत नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं। आणि दुसऱ्या बाजूला ही बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका राहिली। त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी हे स्वाभिमानी राजकारण केलंय की ते स्वतः पडले तरी चालतील। अकोल्याच्या सीटसाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये कधी त्यांनी तडजोड केली नाही एवढ्यासाठीच की त्यांचा कार्यकर्ता आणि वंचितचा कार्यकर्ता हा स्वाभिमानाने जगावा आणि स्वाभिमानाने पुढे यावा। पण इथे जर काँग्रेस दगाफटका केला असेल तर या काँग्रेसवाल्यांना शेवटचं सोडतो की तुम्हाला नांदेडमध्ये हद्द पार केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही इकडच्या काँग्रेसवाल्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते तिथे काँग्रेस उमेदवार उभे करणार आणि म्हणणार मैत्रीपूर्वक लढत आहे आणि 300 सीटांपैकी 4 किंवा 5 फक्त वंचित बहुजन आघाडीला सीटा सोडल्या। आता मला सांगा तुम्ही याला युती म्हणणार का तुम्ही याला भीक म्हणणार? आणि आता तुम्ही मला सांगा बाळासाहेबांचे स्वाभिमानी कार्यकर्ते आणि बाळासाहेबांचे स्वाभिमानी सैनिक म्हणून की हे भीक घ्यायचं आपण का स्वतःच्या पायावर लढायचं? भीक घ्यायचं का स्वतःच्या पायावर लढायचं? आणि म्हणून आपला हा नारा आहे की आपल्याला भीक नको सत्तेची, आपल्याला सत्ता हवी आहे ती आपल्या हक्काची आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ। पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरू। आपल्यामध्ये जे उमेदवार आहेत ते सक्षम उमेदवार आहेत, जिंकून येणाऱ्या परिस्थितीमध्ये उमेदवार आहेत। आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की एकही खासदार नसताना, एकही आमदार नसताना, एकही मंत्री संत्री असताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमी आपल्यासाठी लढत राहतात, धावत राहतात आणि इकडच्या व्यवस्थेच्या विरोधात, इकडच्या प्रस्थापितांच्या विरोधात एक बंड पुकारून आपल्या सर्वांसाठी एक धान आणि कवचकुंडल म्हणून इकडचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नेहमी राहतात। आणि आता फक्त विचार करा की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये न येता प्रस्थापितांची लढत असली आणि आंदोलन मोर्चा आणि दबाव टाकून आपल्या सर्वांसाठी लढत असली तर जर चुकून वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे स्वतःच्या जीवनाचं रान करतील हे मी आपल्याला सांगतो। आणि जाता जाता नुसता एक मुद्दा मांडून जातो की आम्ही लढतलो इकडच्या वंचितांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, बहुजनांच्या, आदिवासींच्या, बौद्धांच्या, दलितांच्या सर्वांच्या न्याय आणि हक्कासाठी लढत राहू आणि लढत राहू म्हणजे लढत राहू। समोर मोदी येऊ दे, देवेंद्र फडणवीस येऊ दे, अशोक चव्हाण येऊ दे, काँग्रेस येऊ दे, भाजप येऊ दे, राष्ट्रवादी येऊ दे, वंचितवाल्यांना फरक नाही पडत। वंचितवाल्यांनी एकदा ठरवलं की ते करून दाखवतात। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं कंदिलोटेताई या नगर अध्यक्ष पदासाठी उभे आहेत, तसंच आशालताताई आणि राहुल दादा हे उभे आहेत वंचित बहुजन आघाडीकडनं। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। आपण येत्या 2 तारखेला जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्या आणि या मुदखेडच्या सत्तामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडका। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। आपल्या सर्वांना जय भीम, जय संविधान। हॅलो।